कोल्हापूर जिल्ह्याला पंचगंगा तीराला, पंचगंगा तीराला हातकणंगले तालुक्याला, तालुक्याच्या बाजूला पट्टण कडोली गावाला, खडकाच्या माळाला विठ्ठल बिरल दोन देव आले जोडीला. टाकलं आशान त्यांनी निशाण रवाईला, निशाण रवाईला रहिवास त्यानी येते हो मांडीला, रहिवास त्यानी येते मांडीला. नारोबा गावड्या सेवक झाला, नारोबा गावडा सेवक झाला. जीव त्यांचा देवामध्ये गुंतला. लहान तोर शरण जाती देवाच्या चरणाला, देवाच्या चरणाला. सुखी ठेव देवा साऱ्या गावाला. देवा विठ्ठल बीर देवाचा वाशी अवघड खाण्याचा, भंडारा लावणी कपाळाला थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला. सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान कुणाला, सुंबरान कुणाला. वन काशी लिंगाला, वन काशी लिंगाला, पंढरीच्या देवाला माझ्या वासी अवघड खाण्याला. देवा चरण वंदुन पाया देवाच्या कडून. माझ्या या मार्गाला ववी सुटल्या जाग्याला, सतताला या माडीला आणि रामायाच्या या रातीला. गंगा सोरावंती वया, गंगा सोरावंती व लग्न झोपी लावून स्वयंपाक बनवून. जीवन त्या खाऊन निद्रा सैन झाली, रामायाची रात राणी रामाया जागल्या. सव्वाळाच्या बघाया पाऱ्याला, सव्वाळाच्या बघाया पाऱ्याला आणि बाबा निजली जागी झाली आणि उठून त्या बसले. साताला माडीला नवतीने सांजला संध्याकाळ वेळेला सोरावंतीनं जगन ज्योती लावायला. तर जगन ज्योती बहीण बाबा आता लावायला, जेवण खाणं स्वयंपाक तयार ब्रेक आता करायला. केलेलं भोजन ती जेवली, जेवण खाऊन अर्पतिरपती झाली आणि रामाच्या रात्रीला. तर बाबारी बाई निद्राचीन झाली आता हसायला, रामाची रात्र झाली होती ब्रेक आता सरायला. रामाची रात्र करमून गेली. सवळच्या पाऱ्याला सोरावंती निजली जागी झाली आणि ती उठून बसली त्या वेळेला. तर बाई उठून बाबारी आता बसायला, ते पाणी ब्रेक आता
ठेवायला तसती पाणी लागली होत्या ताईस नाहीला ते पाणी येता ते पाणी आई सगून नामी का त्याला देवल आंघोळ सवळ करून झारी धरली हाताला वाट लागली चालायला झारी तीन भरली आंघोळ सोडं केलं पितांबर परिधान केला झारी धरली तिने हाताला आणि बाई वाट लागली होती बाबा रे आता चालायला बाबा रे देव पोजण्यासाठी पाणी पाहिजे आपल्याला ताणायला म्हणून निघून गेली हेल घेर नल गंगेला जाऊन तिनं झारी भरली त्या वेळेला तर झाली बरोबर आता मध्ये बाईनं आता धरायला आणि पुढचा पुढं माघारी बाईनं ब्रेका केला तासायला अशी ही सोरावंती वाटचाल करीत करीत त्या टायमाला निघून आली बाई बाबा रे आपला तिंगा ब्रेका तावनाला सात ताला माडीला 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 या सात ताला माडीला 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 निघून त्या गेलिया 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 देव बडा देवारा उदयाला लागलिया हळद तू देवाला लावाला लावाला सातव्या बडा तालाला तुळशी वृंदावनाला निघून बघा गेलिया 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 असणारी सोरावंती पाणी घेऊन आली देवऱ्याच्या खोलीला गेली जाऊन सोरावंती ना त्या वेळेला तर बाईने देव देवरा बाबा रे आता पूजायला आणि बाई लागली होती बाबरीवरती वाटचाल ब्रेका करायला हळद कुकू लावलं देवाला निवद दाखवला तेच पाणी तुळशी बिरदाला घालायचं म्हणून सातव्या तालावरती त्या वेळेला तर निघून आले सातव्या बाबा रे आता तालाला तुळशी भिंडावला पाणी लागली होती ब्रेका आता घालायला हळद कुकू लावलं तुळशीला पाणी तिनं घातलं निघून देवऱ्याच्या खोलीला आली कारण वानरीच्या बोलाचा तिच्या चटका लागला होता जीवाला तर बाईने विचार मनाचा केला ब्रेका आता हसायला देवराच्या बाबऱ्या टाकूलीला तीन पुरुषाचा बळ मिळवून दाखवायचा म्हणून या सोरावंतीनं विचार मनाचा बाबऱ्या आता करायला आपण पाहिजे ब्रेका आता धरायला म्हणून ह्या सोरावंतीनं या देवऱ्याच्या खोलीत त्या वेळेला तर बाबरे चांदीची पिठी बाबरे खाली आता ठेवायला त्यामध्ये सोन्याची पिठी ब्रेका आता ठेवायला आणि त्याच्यावरती रिंगणीचा काटा ब्रेका आता ठेवायला चांदीची पितळी सोन्याची वीट
पूर्वीची लोक रिंगणीचाच काटा म्हणत होती, आता गाण्यात सुधारणा झाली, सुवर्णाची सुई म्हणू लागली. ह्या वस्तू तिनं आपल्या हाताला घ्यायला आणि बाईला आली होती बाबरी डावा पायाचा अंगठा ठेवून तबरी काटा धरायला. वाट चाल करीत वाट चाल करीत गेली बाई निघून. सातव्या भागात आला वैल्या दामोदरीला सत्वधार्या बाईन चांदीची ती पुतळी खाली बघा ठेवून सोन्याची विटाव त्यात बघा ठेवले रिंगणीचा काटावर वरती बघा लावून अंगठा त्यावर ठेवलं गुरळ त्यास सोडलं तिने दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडलं तिने दोन्ही डोळे झाकले तपवतीनं धरलं तपबाईनं धरलं सोळावंतीने ह्या वस्तू घेतल्या रामा सातव्या तालावरती वैल्या दामोदरीला निघून जायला. तर बाईवरती आली बाबरे चांदीची पिठी खाली तिनं ब्रेका ठेवायला. सोन्याची सुवर्णाची वीट त्यात ठेवली त्या विटेवरती त्या वेळेला. तर बाबरी डाव्या रिंगणीचा काटा आता ठेवायला त्यावरती डाव्या पायाचा अंगठा आता धरायला आणि बाईनं तपला आली होती आता धरायला. उरळ कॅस बाईनं सोडलं दोन्ही हात जोडलं दोन्ही नेत्र झाकली आणि ह्या सोळावंतीनं तप धरलं त्या वेळेला. तर बाबरे धरलेल्या तपाला दिवसानं दिवस झालं होतं ब्रेका आता सरायला. सोळावंतीनं धरलेल्या तपाला दिवसानं दिवस लागलं सरायला महिन्यानं महिने लागले उत्तर भरायला. तर बाबरे वर्षी झाली आता करायला 11 वर्षे पूर्ण झाली 12व्या वर्षाचा पालू ब्रेका लागायला. 12 वर्षे झाली सोळावंतीच्या तपाला आणि सोळावंतीच तप मात्र त्या टायमाला बाबा कुणी एका दिवसाला तप लागले होता आगळा धावायला. तप आगळं झालं या झालं या तप आगळं झालं या झालं या पागळ झालं या तपाच्या जोरानं धरतरी माता लागली थरथरा कापायला इंद्र सभा लागली डगमगायला कैलासपती भगवंताचा त्यावेळेला. भोळा देव शंकराचा बाबरी पेटा रणखाम लागला होता बंद बाबऱ्या थापडायला. पेटलेला रणखाम लागला विझायला विझलेला रणखाम लागला पेटायला. सूर सोंक्याचा डाव शंकर पार्वती खेळत असताना त्यावेळेला तर सूर सोंक्याचा डावीला लावता बाबऱ्याचा चुकायला येण्या पार्वतीने विचार मनाचा केला ब्रेका धासायला. देवाचा डाव चुकला पार्वती बोलती भोळ्या देवाला देवा आतापर्यंत डाव कधी चुकला नाही आणि आज डाव चुकण्याचं त्यावेळेला. तर काही कारण आहे याच पाहिजे मला तुम्ही ब्रेका आता सांगायला. एवढं बघा बोलल्यावर आणि एवढं बघा बोलल्यावर बोला माझा देवावर आणि थोडी हाजी
पार्वती लागली बोलायला, आतापर्यंत डाव कधी चुकला नाही असं होण्याचं कारण त्यावेळेला. तर पाहिजे मला तुम्ही आता सांगाल एवढे म्हणल्यानंतर भोळा देव शंकर झाला होता येड्या पार्वतीला ब्रेका था बोलायला. हा पार्वती खलमानेव खंडाला आणि मधल्या ताळाला कोणी का सणा बायका नावाचं तप धरलंय, ते तप लागलंय दिसायला. तर म्हणून आला होता भोळा देव होता ब्रेका था बोलायला. ते तप आगळे झाले म्हणून या तपाच्या जोराने हा पेटता घाम विजला लागला बंद पडायला. सूरसंख्याचा डाव चुकला एवढं ऐकलं आणि पार्वती त्या वेळेला तर लाली होती बाबरी भोळ्या देवाला ब्रेका था बोलायला. देवा काही नाही, आपण गेलं पाहिजे बघायला, कुण्याने कशासाठी तप धरले याचा शोध पाहिजे लावायला. तर येड्या पार्वतीने आटवाद ब्रेका था धरायला. भोळा देव विचार झाला होता मनाचा ब्रेका था करायला. म्हणून भोळ्या देवानं जाण्याची तयारी केली. पूर्वीच्या काळात पुष्पक विमान म्हणते किंवा मोडकं तोडकं विमान नंदीला जोडलं म्हणत होते. आणि लागली होती बाबऱ्या था बोलायला. असा भर जरी जोडा त्या विमानात बसला, घंटा नाद करून त्या टायमाला. विमान घंटा केली बाबऱ्या था चला. आकाश मार्गाने देवाचं विमान लागलं होतं बाबऱ्या था जायला. निघून चाललं गा खलमाने खंडा लागा, मधल्या ताळा लागा ताळा लागा, मधल्या बगाया ताळा लागा. झाडी लागा झाडी दाट जंगला लागा, विमान आलया गा आलया गा, एवढ्या भारया वेळ लागा. उन्हाळ्याच्या किरणाने उन्हाळ्याच्या किरणाने त्या सतताला माडीवर आणि सतताला माडीवर तांदळाची पितळी सोन्याची वितळवळ धडक होया लागली भोळ्या देवानं पाहिलं. सततालाची माडीवर माडी तीत दिसले. बरं जरी जोडा विमानात बसून खलमानेव खंडाला आणि मधल्या ताळाला यायला. विमान लागलं होतं फिरायला झाडी दाट जंगलाला किरदाट झाडीला. एवढ्यात सवयचा दिवस त्या वेळेला. तर गेला होता बारा बाबऱ्या था वाजायला. ऊन लागलं होतं आता लागायला. उन्हाच्या कारण या झाडी दाट जंगलात चांदीची पितळी सोन्याची वीट लागली होती झळकायला. त्या झळकलेल्या याच्यावर 7 तालाची माडी दिसली त्या वेळेला. तर देवानं ती बघितली ब्रेका था नाही. पार्वतीला भोळा देव शंकर लागला होता ब्रेका था बोलायला. याच ठिकाणी कुणाचं तरी तप असावं म्हणून भोळ्या देवानं माडीपासून 1 फरलांग टप्प्यावर त्या वेळेला. अरे बाबा विमान घेऊन उतरलं ब्रेका था जायला. आणि भोळा देव शंकर लागला होता येड्या पार्वतीला आता बोलायला. पार्वतीला देव बोलतो, बायका नावाचं तप आहे, पार्वती तूच गेलं पाहिजेस ते तप मोडायला. आणि बाबरे काय पाहिजे बघून माघारी आता यायला. त्यावेळी आली होती येडी पार्वती भोळा देव शंकराला बोलायला. भोळ्या गा माझ्या या देवाला न बोलावया या लागले. बायकाचं बघाया तपव आणि पुरुषानं बघाया मोडाव. पुरुषाचं बघाया तपव बाईनं व्यवया मोडाव. बायका जातीचा आई तपव देवा तुम्हीच निघून जावाव. बोल्याच्या माझ्या या देवानं विचार केला या मनाला.